ब्रह्म एकनाथ महाराज की जय। संत सद्गुरु बाळूमामा महाराज की जय। बोला बोला बाळूमामा चरण राम आवडे प्रजाचे, राम आवडे प्रतनाचे, राम आवडे सर्व सैन्याचे, ते त्या पासे जातील. बघा काही मनामध्ये तर्क वितर्क आणि विचार करू लागलेला. रामचंद्र जर असणारा बरं का अयोध्येच्या नजीक जर गेला तर सर्वच्या सर्व प्रजा जिथे जाणार आहे. अंधेर नगरी बेबंद राजा कुणीच राहणार नाही. ओसाड नगरीमध्ये माझ्या भरतानं राज्य करावं नाही. कारण तिथे असणार साधू आहे, संत आहे, जपी आहे, तपी आहे, संन्यासी आहे, सैन्य आहे, प्रजाजन आहे, स्त्री आहे, पुरुष आहे. या सर्वाला जिथे असणार राम आवडतो आहे. मग ज्या ठिकाणी राम जातील ना त्या ठिकाणी सर्वच्या सर्व प्रजा जिथे जाईल अशा प्रकारचा विचार काही अंतःकरणामध्ये करत आहे. रामापासे जातील, रामापासे जातील समग्र, मग अवध्या वस नगर, तेथे भरत राजेश्वर, हा मी त्या विचार समूळ. हा मिथ्या विचार समूळ. काही म्हणले रामचंद्राच्या पाठोपाठ सर्वच्या सर्व गेल्याशिवाय राहणार नाही. मग हा विचार जो माझ्या अंतःकरणामध्ये आलेला सर्वच्या सर्व खोटा होणार आहे. कारण या अयोध्या नगरामध्ये एकही राहणार नाहीये. जो आवडे सर्वासी तो देवाला आवडल्याशिवाय राहणार नाहीये. मग देवाला प्रिय सर्व आहेत आणि सर्वांना प्रिय राम आहे. म्हणून अयोध्या नगरामध्ये एक न राहता रामचंद्राबरोबर जिथे सर्वच्या सर्व गेल्याशिवाय राहणार नाही. म्हणून राजे या लागे दंडकारण्याची आवचे धाडावे श्रीरामाचे. गोदा तिरे वनवासे, वल वल लंक्याचे रविवासो. अशा प्रकारे मग रामचंद्राला इथं नाही तिथं नाहीये. गोदा नदीच्या येलकाडा गोदावरीच्या काठाचे ते अरणा वरणा प्राची या तीन नद्यांचा संगम जेथे आणखीन आहे त्या संगमाच्या ठिकाणी रामचंद्राला पाठवा. म्हणजे असणार अयोध्येची बातमी त्यांच्याकडे नाही, त्यांची बातमी अयोध्येकडे जिथे राहणार नाही. आणि मग माझा बरं जिथे असणार सुखानं राज्य केल्याशिवाय सोडणार नाहीये. राजामधील अनुप्रमाण श्रीरामाची द्यावे आपण, जटाधारी वाल्मिक परिधानो करावे गमन गोदातिरी. ओ महाराज रामचंद्राला वनवासामध्ये पाठवायचंय ना. अनु मात्र सुईच्या टोकावर बसेल इतकं सुद्धा रामचंद्राला राज्यातलं काही द्यायचं नाहीये. रामचंद्राला वनवासामध्ये पाठवायचं पण गंगा नदीच्या काठावर रामचंद्राने वास्तव्य करावं. अशा प्रकारे काही राजा दशरथाला सांगायला लागली. बोला की बाबा पुढं. वडाल देनोच्या संगते धर्म देनो अर्थाचे ते, वडाल पळे अर्थ गते धर्माने जोते वलंडे. वासना वडाळ गाय. बघा धर्मानं चालणाऱ्याला दुःख आहे. हो धर्मानं चालणाऱ्याला दुःख नाहीये. एका कल्पामध्ये 20-25 गाय येतात आणि त्याच्यामधली एक वडाळ गाय असते. इमानदारीने बाकीचे 24 गायी जिथे असणार चरतात. पण वडाळ गाय कवा कुणाचं धान खाऊन परत माघारी येईल त्याचा पत्ता लागत नाही. मग ती रात्री बाजूला बाकीच्या 24 ला मार खावा लागते. मग तुमच्या आमच्या शरीरामध्ये वासना रूपी वडाळ गाय आहे. या वासनेचा जोपर्यंत परित्याग होत नाहीये, छिन्नता होत नाही, निघत नाहीये तोपर्यंत आपल्याला दुःख जिथे भोगावे लागते. हे काढण्यासाठी परमात्मा रूपी साधनाच्या माध्यमामधून ही वासना फजित झाली ना नंतरच असणार परमेश्वराची प्राप्ती होती आहे. तैचे काही पाची दाना मंत्रेचे अपमान, भरत राजभूषण लोंढन संपूर्ण वैदळ्याचे. बघा असं ते क्रोधरूपी भवनाच्या ठिकाणी वासना रूपी वडाळ गाय असणारी मंत्रा तिथं होती. हिनं सांगायचं, तिनं खून करायची, तिनं तिकडून जिथे बोलायचं संकेत मात्र भाषेने असणार सांगायला सुरुवात केलेली आहे. आणि त्या संकेतानं ती वासना रूपी वडाळ गाय असल्यामुळं धर्माचं वाटोळ झाल्याशिवाय राहत नाही.
कर्माचं वाटोळ झाल्याशिवाय राहत नाही, आचरणाचं वाटोळ झाल्याशिवाय राहत नाही, वैभवाचं वाटोळ झाल्याशिवाय राहत नाही. त्याच्यामुळे असणाऱ्या कैकेयीने तिच्या सांगण्यावरून राजा दशरथाकडनं वर मागून घेतले, रामचंद्राला वनवासामध्ये पाठवण्याचं ठरवलं गेलं. आवळ्याने जपते होता करता श्री रघुनाथी पावेल वैभव्याचे प्राप्ते दुष्ट संगतीचे आईच्या फळ. दुष्ट संगतीचे आयुष्य फळ. वाईटाच्या संगतीला लागलं की वाईटच गुण जिथे लागल्याशिवाय जीवनामध्ये राहत नाही. आणि ती स्वतः जिथे असणार त्या मंत्र्याच्या नादाला लागली, संगतीला लागली आणि त्या संगतीमधून असणार स्वतः कर्माचं वाटोळ केलं, धर्माचं वाटोळ केलं, राज्याचं वाटोळ करण्यासाठी गेलेली आहे. उशीर झालेला आहे आज. सर्व वाचक सूचकांना सूचना आहे 128